काय झालं? शांत का बसलीस? असं फिरायचा कंटाळा आलाय? उलट असं वाटतंय ना, कायमचं इथेच राहावं. हो, काही तू जाशीलच ना अन्न बाहेर आणायला, मग मी थकून भागून घरी येणार आणि मी गजरा म्हणून तुझी वाट बघत बसेन. आणि मग मला भूक लागणार. आणि मग तू घरी आलास ना, मी तुला जेवायला वाढेन आणि घराच्या बाहेर वाहणाऱ्या त्या झऱ्यातनं तुझ्यासाठी पाणी आणेन. आपलं एक छोटंसं घर असेल लाकडाचं, आजूबाजूला जंगल, फुलांच्या भिंती असतील, पानांची फरशी असेल, पक्ष्यांच्या किलबिलाटाची डोरबेल, आणि खिडकीत आहे ना चंद्र बांधून ठेवला असेल, आणि छप्पर चांदण्यांचा असेल ना श्री. आता खऱ्या जगात या, जिथे आपल्याला भूक लागते, घरी जायचं असतं. म्हणून आता आपल्याला निघायला हवं. श्री, हा, बाईक कुठे लावलीस? हे बाईक तिथे नाही, तिथे लावली. हा, चल जिथे कुठे लावली असेल तिथे जाऊया. नाही, ऍक्च्युली तिथे लावली आहे. कुठे लावली? श्री चल ना, आता मला खरंच भूक लागली. नाही नाही, थांब अंजली, मी मजा नको ना नाही करू. अंजली, मी सिरियस आहे. मला खरंच माहित नाही बाईक कुठे, मी विसरलोय. श्री, आपण मार्क करायला हवं होतं का? आता नाही केलं. सोड ना, सापडेल आपल्याला बाईक, सापडेल का? चल 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 चल. हो हो चल. मी काय म्हणते, थोडे देऊ देते. एकदाच हे निवडण्याचं काम करून ठेवलं ना, म्हणजे पुन्हा 8-10 दिवस बघायला नको. हे थोडे पैसे आहेत, ठेव. नको आऊ, याची काहीच गरज नाहीये. अगं प्रत्येक बाई आपला संसार सांभाळून घेते. तुझी काय ओढाताण होते मला माहित आहे, त्याच्यात आमची भर. म्हणून म्हणते ठेवून घे ना. नको आऊ, खरंच नको. आणि आपली माणसं आपल्याकडे राहायला आली तर काय जड होतात आपल्याला. आम्हाला लाजू नका हो, राहू दे. खर तर तूच आम्हाला लाजवतेस. ऐक ना, घे. अहो अहो, खरंच नको. रागिणी, अहो हा जरा इकडे या ना. आलो आलो. काय ग? बघा ना आऊ काय म्हणताय. काय? तुम्हीच बघा आता, मुलीसारखी आहे ना, तर मी थोडे पैसे देत होते तिला. नाही नाही आऊ, असं कसं? आऊ, तुम्ही आम्हाला मुलांसारखं मानता ना, मग मुलाच्या घरी राहायचे कोणी पैसे देतं का? तसे नाही तो, पण आहेत पैसे तर थोडे. आऊ, आज वेळ आली ना, मग मला ही मुलाचं कर्तव्य निभावू द्या. बरं साळगावकर बाई, ही भाजी जरा नीटाकीने तपासून घ्या. नाही तर मग नंतर हे आणलं नाही ते आणलं नाही म्हणून कोर्टाच्या पिंजऱ्यात मला उभा करायला तुम्ही मोकळ्या. का आलेस इथं? पुन्हा या घरातून बाहेर काढायला निघालीस आम्हाला? फालतूचं बोलायला वेळ नाहीये माझ्याकडे. काय म्हणणं आहे तुझं आता? माझ्या घरून येताना तुम्ही काही गोष्टी चोरल्या आहेत.
त्या मला परत हव्या. हे अत्युत्तम. काय होतंय त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. मला फक्त तुमच्या बॅग्स चेक करायच्या. हे बघ, हे असले आरोप करून उगाच त्रास कशाला? एक मिनिट, तुम्हाला सल्ला विचारलाच नाहीये. गिरीच्या कुठल्या जन्मीचा सूड उगवतेस ग? हे बघा, माझ्या घरनं ज्या वस्तू आणल्यात त्या मला परत हव्यात. पुरे, या विषयावर चर्चा नकोय. तुला सामान तपासायचंय ना? ये बघ. अगं ए काय ग, झालं समाधान? काय उरलंय का आता? मग जा ना आता इथून. मी शेवटचं विचारते, मुकाट्याने सांगा, सावकाश. चल अंजली, चल उठ ना अंजली. हे बघ, ते कोणीही आपल्या मदतीला येणार नाही. चल उठ. काय झालं? काय होतंय? पाणी. घसा कोरडा पडलाशी. हे बघ, आणखी थोडा वेळ. हा, आपण लगेच निघू इथून. चल. श्री, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला वेडी आहेस का तू? तू काही केलं नाहीये. हे बघ, आपण इथून निघू. मी 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 एक काम करतो, मी जाऊन येतो. कुठे पाणी असेल ते घेऊन येतो तुझ्यासाठी. हा, ते बघतो. तू इथेच थांब. नाही, दोघंही सोबत जाऊयात. मला एकटीला नको सोडूस. बघ, मी असा गेलो आणि असा आलो. बघ अंजली, तू खूप थकली आहेस बाळा. आणखी चालशील, त्रास होईल. त्यापेक्षा तू इथेच बस, मी लगेच येतो. हा, आणि हो, इथून कुठेही जायचं नाही, इथेच बसायचं.
हे काय करतेस तू? हेच हवं होतं मला. गिरिजा, देव जिथे होते तिथे ठेवून दे. ते आमचे ते. अगं ते अहो काय आहे? गिरिजा, काकू. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. गिरिजा, ते माझे देव आहेत, माझ्या घरातले आहेत. तुमच्या आऊ, त्या घरातली प्रत्येक गोष्ट आमच्या मालकीची. देवाची मालकी सांगते. मला वाटलंच होतं असंच काहीतरी बोलाल तुम्ही. गिरिजा, माझा अंत पाहू नकोस. देव जिथे होते तिथे नेऊन ठेव. तेच करणार आहे. ते देव ज्या घरात होते ना तिथेच ठेवणार आहे. आणि तुमच्या इतकी नीच माणसं नाही पाहिली आहेत मी. देव चोरी करायला निघालात? गिरिजा, काय बोलतेस? ते माझे देव आहेत आणि त्यांची चोरी मी करेन म्हणतेस? कारण ते चांदीचे आहेत ना, विकल्यावर पैसे मिळतील. बरं झालं वेळेवर आले मी. गिरिजा, घाणेरडे आरोप माझ्यावर करू नकोस तू. मी तर फक्त बोलतेय आऊ, तुम्ही घाणेरडा वागलात. तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला. पुरे, देव परत दे मला. देव तुमचे नाही आहेत. गिरिजा, आणि आता बास झाली ही नाटकं. मला आणखी काहीही बोलायचं गिरिजा, नाही. असं करू नकोस, हे पाप आहे. गिरिजा, शांत व्हा ना, नका त्रास करून घेऊ तुम्ही. काय काय जरा काही झालं की यायलाच पाहिजे का डोकवायला? जा आपल्या घरी. नाही म्हटलं नक्की काय चाललंय बघावं, काय अडचण वगैरे असेल तर हो की नाही. का तुम्ही येणार आहात का आमची अडचण सोडवायला? बघा, यांना आपण काय चांगलं सांगायला जावं तर यांचं असं असतं. हे बघा, हा आमचा प्रश्न आहे, आमच्या कुटुंबातला. इथे बाकी कोणी येऊन काही करायची गरज नाहीये. आम्ही समर्थ आहोत आमचा प्रश्न सोडवायला. चाल निघा तुम्ही, चला. चला काय पण एक एक आपला कुटुंबातला प्रश्न आहे हा. आपण आहोत ना तो सोडवायला. येतात आपले ढोकवायला. श्री
अंजली 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 श्री अंजली श्री कुठे आहेस तू? मला एकटीला सोडू नकोस. मला भीती वाटते. श्री